स्ट्राइक एंड वरती सूरज केने आणि नॉन स्ट्राइक एंड वरती योगेश भालेकर, तर गोलंदाजी ट्रॅक वरती प्रतीक पाटील. चला गड्यावर येळचा झाली, भयानक कार्यक्रम झाला. मगाची काय सांगायचं आहे, 25 रनाची मॅच पण काय सांगायचं आहे, 52 तास घना घास घासा घास घासा घास, तेवढंच रिव्ह्यू आणि तेवढंच डॉट. धन झाली, मुळियत पण खडना आणि मुतखडा पण पडना, असा कार्यक्रम झालेला. या मॅच मध्ये काय होणार ते मात्र पाहावं लागेल. 3 षटकांची मॅच, डावाला सुरुवात. काय सांगायचं आहे, पहिला बॉल पडल्या पडल्या पार भांडी घसाय घेतली, पण नाही इलाज झाला. खरकटी बिरकटी पार खोंडून चेंबून झाली. कार्यक्रम डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये झाला गेलाय. डाबाची सुरुवात मात्र संघर्षाची होताना पाहायला मिळाली. प्रांजल स्पोर्ट भावाले बी टीमचा यावेळेस हो फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. हो काय सांगायचं आहे, दारात घाण, बाहेर घाण, गल्लीत घाण आणि कुठे गेली गोरीपान. हा 4 चौकार. यावेळेस इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची भरपूर आहे. आता पाहावं लागेल, क्षेत्राचे बॉल खाली आलाय. हो इथे घडलं काय, हो दारातून गेली बाई, टोपलीत होती केली आणि घरातली गुदमारून मेली. डीजे सुजित मैदानाच्या आतमध्ये दाखल. सूरज केने शो मात्र बाद झालाय, परंतु संघाचा महत्वाचा खेळाडू योगेश भालेकर नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. गडी दिसायला एकदम साधा दिसतो, पण लय चिकाट आहे, लवंगीपेक्षा लय भनाट. पहा पाहू शकाल, गोलंदाज तयार होतोय प्रतीक पाटील. समोरच्या दिशेला दाबून मारलाय, कुतून मारलाय, फिल्डर तोटका सारखा आलाय. एक सिंगल कंप्लीट झाली. यस, आणि तिथे मात्र एकच. आता यावेळेस स्ट्राइक एंड वरती योगेश भालेकर. गोरा गोरा, चिकना चिकना, लय भारी, आणि त्यापेक्षा त्याची बॅटिंग भारी, पण त्यापेक्षा त्याची स्टाईल भारी, लय भारी. प्रतीक पाटील तितकाच चांगला नावाजलेला खेळाडू, पण डावखुरा हाताचा योगेश भालेकर म्हणजे भयानक. पांढऱ्यापेक्षा इशारी, लावला बॅटीला का दावला बाउंड्रीला, अशी बॅटिंग यावेळेस पाहावं लागेल. आडव्या बॅटनं दाबून मारलाय, फिल्डर आलाय बॉल वरती. एक सिंगल कंप्लीट झाली. काय सांगायचं आहे, बॉलला स्पीडच आवडा होता का, बॉल फिल्डरच्या हातात जास परत निसता कन्हत कुथत गेला, नाही इलाज झाला. पण तो परत फिल्डरना तिकडे चापून चोपून लाड देऊन पाठवला, आणि तो परत सकाराम तुकाराम अशा 2 धावा कंप्लीट झाल्या, आणि संघाची धावसंख्या 7. पाहू शकाल 7 धावा. शेवटचा चेंडू. प्रतीक पाटील पुन्हा एकदा तयार होतोय, तितकाच नावाजलेला योगेश भालेकर. आणि यावेळेस मात्र फटका लाजवाब, फटक्यामध्ये ताकद. ओहो, सासू सुनेची आणि आयटम कुणाची, खणखणीत 4. सज्ज करून घ्या, वेळ कुठल्याही प्रकारचा घेऊ नका. अजून सामने भरपूर आहेत, आपल्याकडे लाईट नाही, अन्यथा घुबडाचे डोळे लावून खेळावे लागेल. पण आज 3ही मॅच कंप्लीट होतील. पहा, वेळ वाचवा. अगदी आमचे डीजे ऑपरेटर देखील, काय रे तो मटाकून का गेला, हे तो बच्चा आया, पण बारीक गडी लय तिखट आहे. अगदी आपण पाहू शकाल. चला गोलंदाज यावेळेस आदित्य भोईर. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 हात घालण्यासाठी आदित्य भोईर आला गेलाय. चला आदित्य भोईर नावातच खऱ्या अर्थाने दम आहे. तर नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल योगेश भालेकर. पाहू शकाल 11 बनल्या गेल्यात पहिल्या षटकामध्ये 1 विकेट. चला आदित्य, आपण वेळ वाचवा, कारण की अजून आपल्याला 2 सामने कव्हर करायचे.
त्यामुळे वेळ वाचवणं महत्वाचं राहील. आपण पाहू शकाल प्रांजल स्पोर्ट भावाले बी तर त्यांच्या विरुद्ध वनु स्पोर्ट टेंबिवली असा हा घमासन युद्ध मैदानाच्या आतमध्ये चालू. काय सांगायचंय, बॉलरची हवा झाली ताई, बॉल हेलपाटायला लागला वाईट, इथे वाईट, खराब चेंडू आलाय, वास फुटला, सडका झाला, कारण तो आला वाईट. इथे मात्र जरूर एक धाव फलकावरती अर्जित केली जाते. 12 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा 12 धावा तर जोडल्या गेल्यात. स्ट्राइक एंड वरती फलंदाज सुजित येणारा चेंडू. यावेळेस पटका जरूर खेचलाय, क्षेत्ररक्षक दुरून बॉल पर्यंत आला गेलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं बघा, खालचे आलेले गडी आले तरी पण दमना निघाय आलं. क्षेत्ररक्षण चांगलं, फिल्डिंग चांगली, भले काही का होना, गुडगा टेका, सालट्या गेल्या तर चालेल, पण बॉल आडवा, सुजला तर आयडेस लावा, नाहीतर लावा बाम, करा काम झेंडू बाम. परंतु क्षेत्ररक्षण चांगलं. आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय 13 तर बनल्या गेल्यात. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 चालू असताना इथे मात्र पहिला चेंडू खराब आला, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली. यावेळेस आपण पाहतोय प्रतीक पाटील संघाचं नेतृत्व करतोय, चांगली कामगिरी. अगदी आपण पाहू शकाल प्रांजल स्पोर्ट भावाले बी हा संघ देखील भिवंडी विभागामधून बिलॉंग करतोय. त्याचप्रमाणे वनु स्पोर्ट टेंबिवली हा देखील भिवंडी विभागामधील बिलॉंग करतोय. दोन्ही टीम म्हणजे काय सांगायचं, घरची डाळ आणि घरचाच भात बस. हा हा अशीच फिल्डिंग म्हणजे शेम बाबा, काय सांगायचंय, खायला दिली सुकट आणि एकीना घातली उपट. श्याम कार्यक्रम झाला, फटका करायचा आणि सजवला, पण फिल्डर आवडा उच होता, त्याला वाटलं माझाच आवडा किपर उच आहे. 13 फूट ना 11 फूट जेला पाणी डोक्यावरून, परंतु बॅकअप आला तिथे आणि संघाची धावसंख्या बनली गेली 15 धावा. षटक क्रमांक 2 15. मजबूत कार्यक्रम चालू आहे. धुमसा धुमशी, चिमका चिमकी, गार पडायला लागला गड्यावर. आणि यावेळेस फटका हवेत, इथे मात्र क्षेत्ररक्षक बॉल खाली बस. यो गडीच तसा आहे ना, काय नाही मेकअप किती केला, लय चिकना दिसतो. प्रतीक पाटील तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. पंधरा बनल्या गेल्या. षटकातील 3 चेंडूचा अजून खेळ बाकी आहे आणि 2 विकेट आतापर्यंत गमावल्या गेल्यात प्रांजल स्पोर्ट भावाले बी क्रिकेट संघानं. अगदी आपण पाहू शकाल बॉलर मात्र बरा आहे, गडी खाऊन पिऊन वाळलाय, पण फुल अवरेज मध्ये गाडी आहे. अगदी पहिला चेंडू खराब आला, परंतु त्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी. काय नाही गड्यावर येळताचे घरी गेल्यावर भांडू नका म्हणजे बस. मी खारबाव टीम आपण आले असतील तर आपण रिपोर्टिंग करा, आणि रस्त्यात असतील लाईव्हच्या माध्यमातून पाहत असतील तर सामना संपेपर्यंत आपल्याला इथे उपस्थित राहायचंय, अन्यथा पेनल्टी घ्यावी लागेल. जी दिली जाईल ती घ्यावी लागेल. यावेळेस हो फटका तिथे चांगला आहे, बॉल गेला खांडीला आणि फाटा फुटला शेंडीला. टार टीर बापा, तो गडी तसा आहे ना मजबूत. आता वनात नाही, आता डायरेक्ट ट्रेन मध्येच जाऊया. वेळ वाचवा. इथे धावा धाव फलकावरती 21 आणि अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ जो शिल्लक आहे. आदित्य ज्याला आपण पाहू शकाल चांगली कामगिरी आदित्यला अगोदरच्या 3 चेंडूवरती केली होती. 4था चेंडू थोडासा खराब आलाय, परंतु आता पाहावं लागेल, थोडं वेळ वाचवणं महत्वाचं राहील.
ओहो यावेळेस मात्र मोठा फटका पार घासून पुसून हंडी भांडी खोंबून चेचून निबार षटकार ठोक. पाहू शकाल 27 बनल्या गेल्यात. इथे कमालीची बॅटिंग केली जाते प्रांजल स्पोर्ट भावाले बी टीम कडनं. कारण की वेदांत 2 चेंडू 2 षटकार 12 बनल्या गेल्यात. गडी मजबूत जाडा जिडा काय सांगायचं आहे. आडिया बांध्याचा गुटगुटीत जसा बॅटीला ठोकल्या बॉल निसता हसतच पळतो. कारण फलंदाजी त्या पद्धतीची वेदांची होती. संघाच्या 27 आहेत. अजून एक बावदा घुमाय लागला तो. बघ बाबा यळचा झाली काय ठीक नाही. ओहो षटकार हॅट्रिक कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या बनली गेली 33 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यात प्रांजल स्पोर्ट भावाले बी जाऊन पोहोचली 33 धाब्यांवरती. वेदांत पाटील तर स्ट्राइक एंड वरती फलंदाज सुजित. पाहू शकाल आता वेदांत पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करेल. चला शेवटचा षटक आहे. खऱ्या अर्थाने या षटकामध्ये टार्गेट किती सेट होणार ते पाहावं लागेल. आता काय सांगायचं आहे आपली डाळणी आपलाच भात आपणच खाणार. यावेळेस काय घडणार या मॅच मध्ये पाहावं लागेल. गोलंदाज वेदांत काय सांगायचं आहे. लय भयानक बॉल टिकला सुटकून टिकल्याने पुटकून काढला. श्याम कार्यक्रम झाला बाबा. अगदी आपण पाहिलं हा चेंडू मात्र अतिशय तिखट होता. कारण की बघता बघता तिथे मात्र यास गंडिया बॉल आला म्हणजे डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. वेदांतनं स्ट्राइक मध्ये सुजित आहे त्याच्याकडे क्षमता आहे. आज दाखवली जाईल का. 33 बनल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 चालू आहे. 5 चेंडूचा खेळ डावामध्ये शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा इथे संधी पण नाही कार्यक्रम जमला. गडी बरोबर उतार कोंडवाड्यात पण काय सांगायचं आहे पद्या पडला एकट्याने वाडा पडला मोकाट. पंच लेग बाई यस अगदी आपण पाहू शकाल. अशा पद्धतीनं 34 धावा 34 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील अजून 4 चेंडू डाबातील 4 चेंडू इथे शिल्लक आहेत. वेदांत पाटील गोलंदाजीसाठी तयार होतो. षटकातला पुढचा चेंडू स्ट्राइक एंड वरती देखील वेदांत. ओहो इथे उपाप्पा श्याम कार्यक्रम झाला. नाग्या नाग्या फूस आणि जागा मिळेल तिथे घुस. डायरेक्ट आउट. आतापर्यंत प्रांजल स्पोर्ट भाबाले बी हा संघ 34 वरती बॅटिंग करतोय आणि डावामधील अजूनही 3 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. एका साइड आपण पाहू शकाल वनु स्पोर्ट टेंबिवली तर त्यांच्याच विरोधात प्रांजल स्पोर्ट भावाले बी. चला वेळ वाचवा स्पीड अप ठेवा. अजूनही आपल्याला खऱ्या अर्थाने 2 सामने हा सामना झाल्यानंतर 2 सामने कव्हर करायचे. गोलंदाज तयार. काय सांगायचं आहे बॉलरही तसाच आहे
काय सांगायचं, मोजून 12 फूट उंची होईन, बॉल तसाच टकितो. काय सांगायचं, सुक्कन येतो ना पुक्कन मारितो. फलंदाजाला चेंडू समजत नाही, कारण की इथे बेरिशनाचा वापर तिथे मात्र आलाय, तो म्हणजे डॉट बॉल. अजूनही 2 चेंडू इथे शिल्लक आहेत. पाहावं लागेल, फलंदाज तयार होईल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. फटका फसलाय, पाहावं लागेल. काय सांगायचंय, श्याम कार्यक्रम झाला. दिल्या घरी सुखी राहावे, काहीही मागू नका, रडू नका, कणू नका, कुतू नका. तिथे विकेट. शेवटचा चेंडू डावामध्ये शिल्लक आहे आणि संघाची धावसंख्या बनली गेली 34. 34 धावा, 4 विकेट गमावल्या गेल्यात. योगेंद्र यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. वेदांत शेवटचा चेंडू, टार्गेट किती सेट होणार, कारण की दोनही संघ एकाच ताकदीचे आहेत. खारबाव संघ आपण रिपोर्टिंग करायची आपल्याला विनंती करण्यात येते. शेवटचा चेंडू असेल ह्या डावामधील आणि स्ट्राइक एंड वरती फलंदाज योगेंद्र. 34 बनल्यात. एखादा मोठा फटका येईल का, का चापून चोपून येईल, का चुकून येणार, काय घडणार, कशा प्रकारे हाताळला जाईल, सहकार्य करा. स्पीडअप ठेवा. अगदी आपण पाहतो मित्रांनो शेवटचा चेंडू आणि खरं हा चेंडू हाताळल्यानंतर लगेचच प्रांजल स्पोर्ट भावाले बी आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ओहो, फटका सजवलाय डीप मधून शतरक्ष बॉल पर्यंत आलाय. जाडा जुडा गट्टा गुट्टा मस्त आडिया बांधल्याचा गुडगुटीत. तिथे मात्र दुसऱ्या धाबेसाठी फलंदाज होतोय बाद आणि संघाची धावसंख्या बनली गेली 35 पहिल्या डावामध्ये. विजयासाठी 36 धावेची गरज असेल. वनू स्पोर्ट्स टेंबिवली. धन्यवाद योगेश. गुड इव्हिनिंग ऑल ओव्हर आलेल्या तमाम लाडके क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. आपण स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. पहिला दिवस क्वार्टर फायनलची मॅच आठवा जिथे चेसिंग झाली. कालचा दिवस आठवा जिथे क्वार्टर फायनलची मॅच पाहिली तिथे चेसिंग झाली. तिसरी मॅच आहे जी बक्षीस पात्र फेरीमध्ये जात असताना चेसिंग झालेली आहे. या मॅच मध्ये काय घडतंय की भावाळे बी टीम प्रांजल 11 आहे तो एक फेरबदल घडवतोय ते आपल्याला पाहायचंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील आणि प्रतीकच्या जोडीला मैदानामध्ये परेश गोराडकर दाखल होताना पाहायला मिळतील. लक्ष 36 धावांचं 18 चेंडू 36 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. एक जबरदस्त सामना. भिवंडी विभागातील हे दोन दादा संघ आहेत एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतील. याही मॅच मध्ये योगेश भालेकरची गोलंदाजी आपल्याला पाहिजे ती कशा प्रकारे राहते, सूरजची गोलंदाजी कशा प्रकारे राहते ते आपल्याला पाहायचं. अनिकेत जगताप थोडेसे आता विश्रांती करतील कारण रोशन डिसूजा यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. 18 चेंडू आणि 36 धावा. वनस्पोर्ट भावाले बी आणि त्यांच्या विरुद्ध टीम बिवली प्रांजल स्पोर्ट.
भावाळे आणि वनस्फोट टेंबिवली या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील ते सूरज केनेत. स्ट्रायकर एंडवर प्रतीक पाटीलला पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडवर परेश. त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचे आपल्याला. एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल. सुशील दळवी यांचंही शुभागमन होतंय. उद्याच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सूरज. पहिला चेंडू प्रतीकसाठी बॅक टू बॉलर हा फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षण सुरेख होताना पाहायला मिळेल. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. वनस्फोट टेंबिवली. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रतीक पाटीलला, परेश गोराटकरला, तर गोलंदाजी मार्कवर सूरज केने गोलंदाजी करण्यासाठी तयार. 18 चेंडू 36 धावांचं लक्ष. हे P1 चं षटक अतिशय महत्वाचं राहील. त्यामध्ये सूरजची गोलंदाजी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. भिवंडी विभागातील दोन दादा संघ एकमेकांच्या समोर आहेत. आज जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एकनाथ दळवी यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा. सचिनदादा दळवी, नितेशदादा मेहर, मिलिंददादा दळवी आणि सचिनदादा दळवी यांनी घेतलेले परिश्रम, मेहनत, कष्ट आणि त्यातून साकारलेली ही क्रीडा स्पर्धा आणि त्यांना साथ देणारी संपूर्ण आमची आई एकवीरा स्पोर्ट क्लब गुरवडेपाडाची टीम त्यांनी भरवलेले करंडका. इथे टाकलेला हा चेंडू प्रतीक पाटीलच्या पाठमधून एक जबरदस्त फटका पाहायला मिळतो. एक टप्पा काट चेंडू सीमारेषा ओलांडेल. धावा 4 चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतायत पहिलं 36चा पाठ लागा. 3 चेंडू 6 धावा. शेवटचे 15 चेंडू शिल्लक. 30 धावांची आवश्यकता. सूरजचा हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. प्रतीकच्या पाठमधून आली सिंगल धाव. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जी मात्र आपण पाहतोय 7 धावा. वेदांच्या पाठमधून आलेले ते 3 षटकार आपण पाहिले आदित्य भोईरच्या विरुद्धामध्ये. ते जबरदस्त होते. इथे कामगिरी कशा प्रकारे केली जाते ते पाहायचे आपल्याला. परेश ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर धावा आहेत 7. इथे टाकलेला हा चेंडू हवेमध्ये. योगेश बालेकर डाऊन दी बॉल. टिपलाय सुंदर झेल आणि तिसऱ्या इनिंग मध्ये फ्लॉप ठरत असताना परेश गोराटकर बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोनिस पाटील मोन्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. वनस्फोट टेंबिवली खेळण्याचं इथपर्यंत खेळण्याचं एकमेव कारण आहे. त्याचं नाव आहे मोनिस पाटील. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल. 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 36चा पाठलाग. प्रांजल 11 भावाले बी आणि वनस्फोट टेंबिवली यांच्यात चाललेली ही लढत. गोलंदाज तयार. सूरजचा हा चेंडू सुंदर आपल्याला पाहायला मिळतो. पंचांकडे खूप मोठं अपील होतं. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये कंप्लीट धावफलकावर 1 बाद 7. शेवटचे चेंडू 12 बनवायच्यात 29 धावा. जबरदस्त गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. स्पोर्ट खारबाव टीमचे कर्णधार आपण ताबडतोब संपर्क साधा. या आयोजक कमिटीच्या वतीने सूचना आहे. 12 चेंडू आणि 29 धावांचं समीकरण आहे. गोलंदाजी मार्कवर पाहूया आता कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल ते आपल्याला पाहायचं.
12 चेंडू 29 धावा. भावाळे बी जिंकणार की टेंबिवली जिंकणार? जिंकणार तर भिवंडीचं क्रिकेट आहे, कारण दोन्ही संघ आपण भिवंडी विभागातील पाहतो. किशोरदादा मांजरे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात. दादांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. 12 चेंडू 29 समीकरण. साईश खारबाव, अक्षय पाटील आणि टीम संपूर्ण उपस्थित होत आहेत. अक्षय, तुमचंही सहर्ष स्वागत आहे. दिलेल्या वेळामध्ये टीम उपस्थित केली त्याबद्दल साई स्पोर्ट खारबाव तुमचं मनापासून आभार. 7 धावा धावपलकावर 29 ची आवश्यकता. 12 चेंडू शिल्लक आहेत. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं. नवनाथ आलेत आता गोलंदाजी मार्कवर. नवनाथ मुकणे स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला प्रतीक पाटील. 12 चेंडू 29 धावा. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धावेल. 11 चेंडू शिल्लक. डॉट बॉल येतात. किरण पाटील यांच्या चेहऱ्यावर थोडासा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु जसे षटकार येतील, जसे चौकार येतील, वनू स्पोर्टला ज्यांनी स्पॉन्सरशिप केले ते खुश होताना पाहायला मिळतील. आज की शाम किसके नाम, वनू स्पोर्ट या प्रांजल स्पोर्ट, ते आपल्याला पाहिजे. टेंबिवली की भावाळे. इथे प्रतीक पाटील च्या बॅट मधून वन शॉट. जबरदस्त टायमिंग. थोडेसे सफल झाले होते. स्वतःसाठी जागा बनवली आणि बॉलला जागा दाखवली. सीमारेषेच्या बाहेर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. हा जबरदस्त टोला प्रतीक पाटीलच्या बॅटमधून षटकार. संघाचा धावसंख्या धावपलकावर 13 आहे. शेवटचे 10 चेंडू आणि बनवायच्या 23 धावा. 10 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. तो नवनाथ मुकणे स्ट्रायकर एंडवर प्रतीक पाटील. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. टीट फॉर टॅट प्रत्युत्तर. एक तेरी एक मेरी. लगेचच विकेट मिळून देतोय नवनाथ मुकणे. सफलता, मोठी सफलता. प्रतीक पाटील बॅक टू द पवेलियन. इथे टाकलेला हा चेंडू आदित्य आलाय मैदानाच्या. ते दाखवत असताना आदित्यच्या पाठमधून एक जबरदस्त सिक्सर. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 धावा. शेवटचे 8 चेंडू आहेत. 17 धावांची आवश्यकता. मॅच रंगात आली. मैदानाच्या आतमध्ये वनू स्पोर्ट टेंबिवली आणि त्यांना फाईट करत असताना प्रांजल स्पोर्ट भावाले बी. गोलंदाज तयार. अजून एक. वा भाई वा. फलंदाजाच्या बॅटतून निघालात अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. षटकार. थँक्यू. पहिली इनिंग चालू होती. दुसरं षटक आठवा. त्या दुसऱ्या षटकामध्ये शेवटच्या 3 चेंडूंवर 3 षटकार आलेत.
गोलंदाज होता तो आदित्य, त्याच्या विरोधात 3 षटकार खेळलेत. तो बॅटिंग साठी मैदानाच्या आत आलाय आणि त्याने 2 बॉलवर 2 षटकार खेळलेत. अजून 1 चेंडू बाकी आहे. 7 चेंडू 11 ची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. नॉन स्ट्रायकर इनवर मोनिस पाटील. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत सध्याच्या घडीला नवनाथला त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचे. 3 षटकार या ओव्हर मध्ये आलेत. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे समोर आदित्य. आणि इथे आदित्यच्या बॅट मधून फटका फसला. विकेट आली. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता थोडस लेंथ मध्ये परिवर्तन केलं. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटरचा राहिला. मोनिस तिथे एक जबरदस्त झेल वेदांत याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि झेल पकडल्यानंतर बॉल बरोबर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाला वेदांत. शेवटचे बॉल आता मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 6 आणि 6 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. योगेश भालेकरच्या हातात चेंडू आहे. आजच्या दिवसातील स्टार आहे योगेश भालेकर आणि आजच्या दिवसातील स्टार आहे त्याचं नाव आहे मोनिस पाटील. दोघांमध्ये ही टक्कर आहे. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं आहे. प्रांजल 11 भावले बी की त्यांच्या विरुद्ध खेळणारा वनस्पोर्ट टेंबिवली ते आपल्याला पाहायचं आहे. कामगिरी कशा प्रकारे होईल. चला वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. वेळ वाचवणं हे महत्वाचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर ज्याने संपूर्ण दिवस गाजवलाय तो योगेश भालेकर आहे. आणि स्ट्रायकर एंडवर आहे ज्याने आपल्या टेंबिवलीसाठी संपूर्ण दिवस गाजवलाय तो मोनिस पाटील आहे. हे युद्ध आहे. इथे जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचंय. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 11. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे योगेश भालेकर. स्ट्रायकर एंडवर मोनिस पाटील. 6 चेंडू 11चं समीकरण. इथे बिग हिट आणि तिथे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. मोनिस पाटील मोनियाच्या बॅट मधून 6 साधावा. बिग हिट आणि मॅच फिनिश. वनस्पोर्ट टेंबिवली स्वर्गीय एकनाथ शेट्टी स्मृती चषक 2024च्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल. अभिनंदन मोनिस पाटील, प्रतीक पाटील अँड टीम.